रोहा शहरात डॉक्टर चिंतामणराव देशमुख शहर नाट्यगृहाचा भव्य लोकार्पण सोहळा पार पडला। या लोकार्पण सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनील तटकरे, मंत्री अदिती तटकरे यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्यासह प्रसिद्ध अभिनेते भरत जाधव आणि सयाजी शिंदे उपस्थित होते। या लोकार्पण सोहळ्यात अभिनेते भरत जाधव आणि सयाजी शिंदे यांनी आजचे नाट्यगृह आणि नाटके या संदर्भात बरेच काही सांगितले। पाहूयात ते काय म्हणाले। आणि आज मला ते मगाशी आलेलं मी लगेच समोर बघितलं काय बांधलं, म्हणजे मी ह्या आधी या नाट्यगृहात शो केले, त्याच्यात तेव्हाचं नाट्यगृह आणि आत्ताचं नाट्यगृहात केवढा मोठा कायापालट केला। आणि सगळ्यात महत्वाची जमेची बाजू ती आहे की प्रत्येकाला नाटक किंवा इथला कार्यक्रम व्यवस्थित पाहता येईल, कोणाचं मध्ये डोकं येणार नाही, कोणाचा पाय येणार नाही, असं एकदम म्हणजे आम्ही लंडनला वगैरे मी काही शो केले होते मध्यंतरी, तर तिकडचे काही थिएटर्स पाहिले होते, तेव्हा इव्हन आपल्याकडे NCPA पण आहे, म्हणजे पूर्ण असं आहे। आणि वरून लोकांचा म्हणजे मला असं वाटते, आता मी नाटकाचा प्रयोग करणारच आहे, पण एकंदरीत मला असं वाटते की ते प्रयोग चालू असताना जेव्हा हास्याची जी लाट येईल ना, ती खळखळाट असेल, गडगड 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 आमच्याकडे। कारण की नेहमीच विनोदी नाटकं करताना वगैरे आम्हाला ना त्याचं स्वरूप कळत असतं की हा आता ठीक आहे, ऑडियन्स हा ठीक रंगत नाहीये, इथे रंगणाऱ्याची गॅरंटी इथे बांधलेल्या नाट्यगृहामुळे दिसते, कारण कोणालाही कुठेही डिस्टर्ब होणार नाही। या अनुषंगाने मला तटकरे साहेबांचं खूप कौतुक आणि संपूर्ण टीमचं कौतुक करावंच वाटतंय की एक चांगला विचार आणि चांगली गोष्ट, काय होतंय, आपण सगळ्याच बाजूने प्रगती करत असलो तरी आपला एक सांस्कृतिक ठेवा असतो। आणि आज हे आम्ही सगळे आपण नशीबवान आहोत की हे नाट्यकला साहित्य आपल्याकडे भरपूर आहे, नाट्यकला आजही तेवढ्याच जोरात चालते, म्हणजे बाकीच्या कुठल्या बंगालचे नाट्यप्रयोग चालू होते, बाकी कोणाचेच नाही, फक्त महाराष्ट्र आणि मराठी नाटकं खूप चालतात, चांगले चांगले विषय आहेत। आणि आताही जी काही 5 नाटकं मी ऐकली की आज उद्या परवा तेव्हा चांगले नाटक आहेत, विनोदी पण आहे, देवबाबी सारखं पण नाटक इथे आणणार आहे, अशा पद्धतीचे। आणि प्रशांत दादाचं नाटक आहे, ह्यानंतर नक्कीच नाटकांचे प्रयोग पूर्वी व्हायचे इथे, म्हणजे मी केले ऑल द बेस्ट पासून इथे येतोय, मला माहित आहे खूप नाटकांचे प्रयोग केलेत, पण आता ज्या पद्धतीने इमारत सजली आहे मला माहित नाही मी रोह्यात आहे कुठे बाहेर आहे इतकं चांगलं बांधलंय। आणि आज मला असं वाटतं की मलाही काम करायला मजा येईल, की जेव्हा वास्तू सुंदर दिसते ना तेव्हा असं वाटतं की इथे आज जोरात शो होईल, त्याची गॅरंटी शो होण्याआधीच मी तुम्हाला देतोय। जसं इथे नाट्यगृह छान दिसतंय तसं इकडे सगळेच बसलेले मान्यवर छान दिसत आहेत, त्याला कारण आहे की प्रत्येकात एक ते जोश आहे, प्रत्येकाला वाटतं की काहीतरी कलेसाठी काहीतरी व्हावं। मी सहज अजितदादांना एवढंच सांगेन की साहेब, महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी आम्ही आतमध्ये शो करतो, रुरल एरियात वगैरे, तिथे नाट्यप्रेमी खूप आहेत पण नाट्यगृह नीट नाही आहेत, ते छान असे होत नाहीत, ते इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रॉब्लेम असेल काही असेल, ते हे उदाहरण द्या आणि सगळीकडे अशा पद्धतीने नाटकाचे मला नाट्यगृह असतं, आमच्या कलेला तेवढा चांगला वाव मिळतो, दाद मिळते, बस तेवढीच आमची इच्छा असते। कारण रसिक प्रेक्षक खूप आहेत आपल्या महाराष्ट्रात, ज्यांना वाटते की आपण नाटक पाहायचं, आमच्याकडे थिएटर्स नीट नाही आहेत, थिएटर्सचे प्रॉब्लेम्स आहेत, ते तुम्ही जरा पुढाकार घेऊन याकडे लक्ष घातलं तर असे चांगले नाट्यगृह सगळीकडे झाले तर आम्हाला खरंच ना अभिमानाने वाटेल की ते येऊन मी माझा नाटक कला सादर केली मी, आणि इकडं मी घेऊन काय जातोय तर लोकांचा आशीर्वाद आणि लोकांच्या शुभेच्छा घेऊन जातोय, यात आम्हाला जास्त आनंद आहे। पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे खूप खूप थँक्स की सांगितल्याप्रमाणे आम्ही बायोडायव्हर्सिटी पार्क इकडे करणारच आहोत, अशा बऱ्याच बायोडायव्हर्सिटी पार्क करणारच आहोत, तो विषय राहीलच। पण रोह्यामध्ये मी दुसऱ्यांदा येत आहे, मला आठवतं रोह्यामध्ये पहिल्यांदा मी बँकेत काम करत होतो तेव्हा सखाराम बाइंडरचा प्रयोग मी केला होता दिनांक नाट्यगृहात, तेव्हा मला नवीनच स्कूटर घेतली होती आणि इकडे कुठल्या तरी एका मंदिराचं उद्घाटन होतं देवळाचं, आणि ते उद्घाटन करून मी श्रीरामपूरला हरण कादंबरीवरच्या रंगत पठारांना भेटायला पण स्कूटरवर गेलो होतो, असा तो प्रसंग होता। आणि त्यानंतर आज मी इथं एका नाट्यगृहाच्या लोकार्पण सोहळ्याच्या ह्या आनंदाच्या सोहळ्याला मला इथं सन्मान दिला मला आणि मला बोलवलं, याचा मला एवढा आनंद आहे।
आणि रोहेकरांसाठी अशी वास्तू बनली आहे तिथे बघितलं असं वाटतं की भरतनं सांगितलं त्याप्रमाणे एक असा फील येतो नटांना की समोर जर प्रेक्षक असले, त्यांची दाद चांगली असली की प्रयोग खुलणं म्हणजे काय असतं, त्याचा आनंद म्हणजे काय असतो. हा लवकरच मिळणार आहे. भरतला खूप खूप शुभेच्छा, त्याच्या प्रयोगाला खूप शुभेच्छा. आणि ह्या नाट्यगृह बांधणी त्यांचं जे डिझाईन केलं, त्याची साऊंड सिस्टीम केली, बसण्याची जी सोय केली, ही अतिशय गुड फील देणार आहे, चांगला फील देणार आहे. त्यामुळे त्या सगळ्यांचं अभिनंदन, शुभेच्छा. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.